आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ विद्यार्थी आघाडीने सरकारकडे केली आहे। गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, गरीब आदिवासी बांधवांचे पावसात पडलेले घर आणि उडालेले पत्रे मिळावेत अशा मागण्या घेऊन महिलांनी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पंढरी पाठे यांच्यासोबत आदिवासींच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक पंढरी पाठे संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीमध्ये काम करतो। आज आदिवासी सोसायटीमध्ये मी आलो आहे आणि तुमच्या लक्षामध्ये आणून देण्याचा प्रयत्न करतोय। आदिवासी सोसायटीमध्ये असे आदिवासी बहुल मोठे लोक आहेत की ज्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं आदिवासी समाजासाठी शासनाने शबरी घरकुल विकास योजना सुरू केली होती। ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, पण शासनाचं आणि इथल्या स्थानिक प्रशासनाचं कुठंतरी या समाजावरती दुर्लक्ष होताना दिसतंय। कारण संपूर्ण घर मागील 2 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि हे सध्या पावसाचे दिवस आहेत आणि घराची परिस्थिती फार बिकट झालेली आहे। या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या महिलांचे, प्रामुख्याने पुरुषांचे राहण्याचे प्रॉब्लेम आहेत, वांदे आहेत। मी शासनाला माझ्या माध्यमातून सविनयपूर्वक विनंती करतो की ज्या सामान्य लोकांना घरं भेटायला हवीत, घरकुलं भेटायला हवीत, ती जर त्यांना भेटत नसतील तर हा पूर्णपणे या गरीब लोकांवरती, प्रामुख्याने आदिवासी समाजावरती होणारा सगळ्यात मोठा अन्याय आहे।